नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा पानाबद्दल बोलणार आहोत ज्यावर आजही म्हणजे इतक्या वर्षानंतरही वाद सुरू आहेत. हो, एक अशी घटना ज्याला कोणी शिपायांचं बंड म्हणतं, तर कुणी भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम. बरोबर. 1857चा उठाव. आपल्यासमोर या घटनेवरचे काही अभ्यासपूर्ण संदर्भ आहेत आणि आज आपण यातूनच या घटनेची खरी गोष्ट म्हणजे त्याचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहणार आहोत. आणि ही नावांची लढाई आहे ना, ती खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. कारण यातच या घटनेकडे पाहण्याचे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन दिसतात. हो ना. ब्रिटिशांनी याला सिपोई म्युटिनी असं नाव दिलं, म्हणजे शिपायांचं बंड. आता हे नाव देण्यामागे त्यांचा एक स्पष्ट हेतू होता. काय होता तो? त्यांना या घटनेचं महत्त्व कमी करायचं होतं. म्हणजे जणू काही मूठभर सैनिक त्यांच्या नोकरीच्या काही नियमांमुळे नाराज झाले आणि त्यांनी बंड केलं. याला काही देशव्यापी स्वरूप नव्हतं असं त्यांना दाखवायचं होतं. अच्छा, म्हणजे एका छोट्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होता हा. आणि मग याच्या एकदम विरुद्ध टोक गाठलं ते विदा सावरकरांनी. अगदी. त्यांनी याला पहिला स्वातंत्र्य संग्राम असं नाव दिलं. हं. आणि हे नाव ऐकताच संपूर्ण घटनेचा अर्थच बदलून जातो. बरोबर. हे काही मुठभर शिपायांचं बंड नव्हतं, तर परकीय सत्तेविरुद्ध स्वातंत्र्यासाठी केलेला तो पहिला संघटित प्रयत्न होता. एकाच घटनेची ही दोन वेगवेगळी रूपं. खरंच नावांवरूनच या घटनेची खोली किती असेल याचा अंदाज येतो. अगदी. आणि म्हणूनच या घटनेचं विश्लेषण करताना आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय हे महत्त्वाचं ठरतं. पण या सगळ्याची सुरुवात एकाच ठिकाणी झाली, एका ठिणगेने. हो, आणि ती ठिणगी म्हणजे एनफिल्ड रायफलची नवीन काडतुसे. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो की फक्त काही काडतुसांमुळे खरंच एवढा मोठा देश पेटून उठू शकतो का? हे वरवर पाहता पटत नाही. नाही, शक्यच नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं असणार जे अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात धुमसत होतं. अगदी बरोबर. कारतुसांचं प्रकरण हे फक्त एक निमित्त होतं. तो एका मोठ्या ज्वालामुखीचा फक्त उद्रेक होता. त्या काळात काय झालं, सैन्यात नवीन एनफिल्ड रायफल्स आणल्या होत्या. या रायफल्सची काडतुसं बंदुकीत भरण्याआधी दाताने तोडावी लागत आणि सैनिकांमध्ये अशी अफवा किंवा कदाचित बातमी म्हणा पसरली की या काडतुसांच्या आवरणाला गाय आणि डुकराची चरबी लावलेली आहे. अच्छा, म्हणजे थेट हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या शिपायांच्या धार्मिक भावनांनाच हात घातला गेला. बरोबर. कारण गाय हिंदूंसाठी पवित्र आणि डुक्कर मुस्लिमांसाठी निषिद्ध, ही एकच गोष्ट शिपायांमध्ये असंतोषाचा स्फोट घडवण्यासाठी पुरेशी होती. हो, आणि तसंच झालं. 10 मे 1857 रोजी मीरठच्या छावणीतल्या शिपायांनी ही काडतुसं वापरायला स्पष्ट नकार दिला आणि तिथूनच या उठावाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. ही एक लहानशी ठिणगी होती, पण ती अशा एका दारूच्या कोठारावर पडली जे गेली अनेक वर्ष ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भरत होतं. मग आता त्या दारूच्या कोठाराबद्दलच बोलूया. ही काडतुसं फक्त एक निमित्त होती, तर मग खरी कारणं काय होती? म्हणजे राजकीय पातळीवर असं काय घडत होतं ज्यामुळे लोकांमध्ये इतका राग होता? राजकीय कारणांमध्ये सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण होतं लॉर्ड डलहौसीचा डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. म्हणजे संस्थान खालसा करण्याचं धोरण. हो, हे एक अत्यंत धूर्तपणे बनवलेलं धोरण होतं. यानुसार जर एखाद्या भारतीय राजाला किंवा संस्थानिकाला नैसर्गिक पुरुष वारस नसेल तर त्याचं संस्थान दत्तक वारसाला न मिळता थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन केलं जात होतं. अरे बापरे. म्हणजे एका कागदी नियमाने वर्षानुवर्ष चालत आलेली राज्य आणि परंपरा ब्रिटिशांनी गिळायला सुरुवात केली. याचा अर्थ अनेक राजांची सत्ता, त्यांचा मान, त्यांची ओळख सगळं एका फटक्यात काढून घेण्यात आलं. अगदी. सातारा, नागपूर, झाशी यांसारखी अनेक मोठी आणि प्रतिष्ठित संस्थाने याच धोरणामुळे खालसा करण्यात आली. यामुळे या संस्थानिकांमध्ये आणि त्यांच्या प्रजेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आपला राजा, आपलं राज्यच नाहीसं होतंय, ही भावना खूप तीव्र होती. हे झालं राजकीय कारण. पण सामान्य माणसाला याचा थेट फटका बसत होता तो त्यांच्या आर्थिक धोरणांमुळे. म्हणजे शेतकऱ्यांवर आणि कारागिरांवर होणारा अन्याय. बरोबर. ब्रिटिशांनी जमीन महसुलाचे दर इतके अवाढव्य वाढवले होते की शेतकऱ्यांचं कंबरडच मोडलं. त्यांची मुख्य धोरणं होती की भारतातून जास्तीत जास्त संपत्ती इंग्लंडला कशी नेता येईल. यामुळे भारतीय शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला. आणि त्याच वेळी इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली होती. त्यामुळे तिथल्या कारखान्यात तयार झालेला माल भारतात विकला जात होता. हो, आणि त्याचा परिणाम असा झाला की भारताचे पारंपरिक उद्योगधंदे आणि कारागीर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. म्हणजे ब्रिटिशांनी एकाच वेळी राजांची सत्ता, शेतकऱ्यांची जमीन आणि कारागिरांचा रोजगार या सगळ्यावरच घाला घातला होता.
आणि यात भर पडली ती सामाजिक आणि धार्मिक हस्तक्षेपाची. हो, ब्रिटिश स्वतःला सुसंस्कृत आणि भारतीयांना मागासलेले समजत होते. त्यांनी सतीबंदीसारखे काही सामाजिक सुधारणेचे कायदे केले. उद्देश चांगला असला तरी अनेक भारतीयांना हा आपल्या परंपरा आणि धर्मामध्ये केलेला थेट हस्तक्षेप वाटला. आणि त्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांचा प्रचार पण होताच. मोठ्या प्रमाणात धर्मांतराचं काम करत होते. त्यामुळे लोकांना आपला धर्म आणि संस्कृती धोक्यात असल्याची भीती वाटू लागली. तर मग चित्र असं दिसतंय की राजकीय, आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वच पातळ्यांवर लोकांमध्ये प्रचंड असंतोष साचला होता. आणि या ज्वालामुखीवर चरबी लावलेल्या काडतुसांनी फक्त ठिणगी टाकण्याचं काम केलं. अगदी अचूक. हा अनेक वर्षांपासून साचलेला असंतोष होता, ज्याला फक्त एका निमित्ताची गरज होती. ही आग मेरठमधून सुरू झाली आणि मग ती देशभर पसरली. वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी शस्त्र उचलली. मग या उठावाचं नेतृत्व कोणी केलं? कारण एकाच नेत्याच्या नावाभोवती हा लढा फिरत नव्हता की नाही? बरोबर. आणि इथेच या उठावाचं स्वरूप स्पष्ट होतं. हा उठाव विखुरलेला होता. दिल्लीत उठावकर्त्यांनी शेवटचे मुघल सम्राट बहादूरशाह जफर यांना आपला बादशाह म्हणून घोषित केलं. ते वृद्ध होते, पण मुघल साम्राज्याचं प्रतीक म्हणून त्यांना पुढे केलं गेलं. कानपूरमध्ये नानासाहेब पेशव्यांनी उठावाचं नेतृत्व केलं. त्यांची पेन्शन ब्रिटिशांनी बंद केली होती, त्यामुळे त्यांचा लढा वैयक्तिकही होता. आणि झाशीचं नाव घेतलं की राणी लक्ष्मीबाई यांचं शौर्य तर डोळ्यासमोर उभं राहतं. आपल्या राज्यासाठी, आपल्या दत्तक मुलाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा तर आजही प्रेरणा देतो. नक्कीच. त्याचबरोबर लखनौमध्ये बेगम हजरत महल, बरेलीमध्ये खान बहादूर खान आणि बिहारमध्ये कुंवर सिंग यांसारख्या अनेक नेत्यांनी आपापल्या भागात नेतृत्वाची धुरा सांभाळली. या नेत्यांची यादी पाहिली की एक गोष्ट लक्षात येते. काय? बहादूरशाह जफर हे प्रतीक होते, पण नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल या सगळ्यांची कारणं खूप स्थानिक आणि व्यक्तिगत होती. म्हणजे एक राष्ट्रीय भावना असली तरी प्रत्येकाचा लढा स्वतःच्या अस्तित्वासाठी होता. बरोबर बोललात. हीच गोष्ट या उठावाची ताकद आणि कमजोरी दोन्ही ठरली. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे एक समान शत्रू होता, पण समान ध्येय किंवा एक समान योजना नव्हती. आणि कदाचित याचमुळे एवढा मोठा उठाव होऊनही तो यशस्वी झाला नाही. अपयशाची नेमकी कारणं काय होती? तुम्ही सांगितलेला मुद्दा हा अपयशाच्या कारणांपैकी सर्वात महत्वाचा आहे. एक संध नेतृत्वाचा अभाव. बहादूरशाह जफर यांना नेता मानलं गेलं, पण ते फक्त नाममात्र होते. त्यांच्याकडे संपूर्ण उठावाला दिशा देण्याची ताकद किंवा योजना नव्हती. प्रत्येक नेता आपापल्या संस्थानापुरता लढत होता. त्यांच्यात समन्वयाचा प्रचंड अभाव होता. म्हणजे प्रत्येकजण शौर्याने लढत होता, पण त्यांना एकत्र बांधणारी कोणती एक केंद्रीय शक्ती नव्हती. आणि दुसरा मुद्दा शस्त्रास्त्रांचा आणि तंत्रज्ञानाचा असावा. पारंपरिक शस्त्र जसं की तलवारी, भाले यांनी लढत होते. त्यांच्याकडे शौर्य होतं, पण ब्रिटिशांकडे आधुनिक बंदुका, तोफा आणि एक सुसज्ज प्रशिक्षित लष्कर होतं. या तांत्रिक फरकामुळे त्यांना खूप मोठा फायदा मिळाला. आणि मला वाटतं दळणवळणाचाही मोठा फरक पडला असेल. ब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणि तारायंत्रांचं जाळं उभं केलं होतं. ते त्यांच्याच फायद्याचं ठरलं असणार. बरोबर. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. रेल्वेमुळे ब्रिटिश आपले सैन्य आणि रसद वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचवू शकत होते. तारायंत्रामुळे त्यांना उठावाच्या बातम्या पटकन मिळत होत्या आणि ते त्यानुसार आपली रणनीती आखू शकत होते. आणि या उलट उठावकर्त्यांमध्ये संवादाची आणि समन्वयाची कोणतीही आधुनिक साधनं नव्हती. काहीच नव्हतं. त्यामुळेच हा उठाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी झाला. जर तो देशभर एकाच दिवशी सुरू झाला असता तर कदाचित चित्र पूर्णपणे वेगळं असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर उठावकर्त्यांकडे ध्येय होतं, शौर्य होतं, पण ब्रिटिशांकडे एकसंध योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि श्रेष्ठ लष्करी रणनीती होती. आणि त्यामुळेच हा लढा अयशस्वी ठरला. हो. या सर्व कारणांमुळे ब्रिटिशांनी पुढच्या 1.5-2 वर्षात हा उठाव पूर्णपणे दडपून टाकला. उठाव जरी अयशस्वी झाला असला तरी त्याचे भारताच्या इतिहासावर खूप मोठे आणि दूरगामी परिणाम झाले. त्याने भारताच्या इतिहासाला एक वेगळंच वळण दिलं. असं म्हणतात की या उठावानंतर भारतावरील ब्रिटिश राजवटीचा दुसरा अंक सुरू झाला. अगदी. सर्वात मोठा आणि थेट परिणाम म्हणजे भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार 1858 मध्ये संपुष्टात आला. जवळपास 100 वर्षांपासून भारतावर राज्य करणारी एक व्यापारी कंपनी बरखास्त करण्यात आली आणि भारत थेट ब्रिटिश राणीच्या म्हणजेच ब्रिटिश राजवटीच्या ताब्यात गेला. म्हणजे भारतावर आता एका कंपनीचं नाही तर थेट ब्रिटिश सरकारचं राज्य सुरू झालं. पण यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडला? म्हणजे गव्हर्नर जनरलचं पद बदलून व्हायसरॉय झालं, पण जमिनीवर काय बदललं?
हां, खूप चांगला प्रश्न आहे. कागदोपत्री हा खूप मोठा बदल होता. व्हाईसरॉय म्हणजे राणीचं थेट प्रतिनिधी. पण ह्या बदलामागे एक मोठी राजकीय रणनीती होती. ब्रिटिशांना हे कळून चुकलं होतं की भारतीयांच्या भावना दुखावल्यामुळे आणि त्यांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळेच हा उठाव झाला. अच्छा. त्यामुळे आता त्यांना भारतीयांचा विश्वास जिंकणं गरजेचं होतं. आणि याचसाठीच मग 1858चा भारत सरकार कायदा आणला गेला आणि त्यासोबत राणी व्हिक्टोरियाचा एक जाहीरनामाही प्रसिद्ध करण्यात आला, बरोबर? हो, तो जाहीरनामा खूप महत्वाचा होता. त्यातून भारतीयांना काही स्पष्ट आश्वासनं देण्यात आली. पहिलं आणि सर्वात महत्वाचं आश्वासन होतं की ब्रिटिश सरकार यापुढे लोकांच्या धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही. सर्वांना धार्मिक स्वातंत्र्याची हमी देण्यात आली. म्हणजे ज्या कारणामुळे असंतोष वाढला होता तेच कारण त्यांनी काढून टाकण्याचा प्रयत्न केला. आणि संस्थानिकांबद्दल काय, ज्यांची राज्य काढून घेतली होती? जाहीरनाम्यात दुसरं महत्वाचं वचन हेच होतं की भारतीय संस्थानिकांचे हक्क आणि सन्मान जपले जातील. त्यांची संस्थाने यापुढे खालसा केली जाणार नाहीत असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणजे डलहौसीच्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स या धोरणाला इथे पूर्णविराम देण्यात आला. बरं. याशिवाय सैन्यातही मोठे बदल करण्यात आले. पुन्हा असा उठाव होऊ नये म्हणून भारतीय आणि ब्रिटिश सैनिकांचं प्रमाण बदलण्यात आलं आणि महत्वाच्या पदांवर फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांचीच नेमणूक केली जाऊ लागली. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. मेरठमध्ये सुरू झालेली ही आग, ज्याला बहादूर शाह जफरसारखं केवळ नाममात्र नेतृत्व मिळालं, ती अयशस्वी झाली कारण ती विखुरलेली होती. हो, पण गंमत म्हणजे या अपयशानेच ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा शेवट केला आणि भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. बरोबर. या उठावाने भारतीयांमध्ये एक राजकीय जागृती निर्माण केली, जी पुढे स्वातंत्र्य चळवळीचा आधार बनली. आणि ब्रिटिशांनाही हे समजलं की भारतावर राज्य करणं इतकं सोपं नाही. त्यांना आता भारतीयांच्या भावनांचा विचार करावा लागेल. आणि आजही या घटनेकडे पाहताना वीदा सावरकरांनी वापरलेला स्वातंत्र्य संग्राम आणि ब्रिटिशांनी वापरलेला बंड, हे दोन दृष्टिकोन एकमेकांशी लढत असतात. हीच या घटनेची ताकद आहे. आपण ही सर्व माहिती पाहिली, पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतोच. 1858च्या कायद्याने आणि राणीच्या जाहीरनाम्याने भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्याची आणि संस्थानिकांना त्यांच्या हक्कांची हमी दिली. वरवर पाहता हे खूप सकारात्मक पाऊल वाटतं. हो, वाटतं तर. पण यामागे खरोखरच भारतीयांच्या भावनांचा आदर करण्याचा हेतू होता की भविष्यात असा उठाव पुन्हा होऊ नये आणि आपलं साम्राज्य अबाधित राहावं यासाठी केलेली एक थंड डोक्याची राजकीय खेळी होती? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.